बघितलंच असाल तर खूप दिवसानंतर आज मी व्लॉग बनवते आहे आणि त्याचं कारण काही नाही आहे, पण वेलकम टू बॅक अमृताज किचन. तर आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे आणि तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ॲज नॉर्मल. पण मी पहिल्यांदाच ती रेसिपी ट्राय करते आहे आणि मला माहीत नाही ती कशी होणार आहे, काय कसं बनवतात तेही सुद्धा मला माहीत नाही. पण मी थोडी आयडिया यूट्यूबवरून घेतली आणि तशाच प्रकारे मी ती रेसिपी बनवणार आहे. पण असा विचार केला की एकदा आपण ते डिटेलमध्ये कोणाला तरी विचारूयात, म्हणजे मम्मीला, दीदीला, कोण असेल त्यांना, कारण की त्यांना त्यातली जास्त माहिती असते आणि त्यांनी बऱ्याच वेळी आधी केलेली असते रेसिपी. सो म्हटलं चला मम्मीला पण फोन करून थोडंफार विचारूयात किंवा दीदीला विचारूयात, त्यांना माहीत असतं कारण की त्यांनी ऑलरेडी बनवली आणि त्यांच्या हातची मी खाल्ली सुद्धा. पण मी स्वतः कधी ती रेसिपी बनवली नाही आहे. सो म्हटलं चला आज आपण स्वतः ट्राय करूयात. एकदा ट्राय केल्याशिवाय आपल्याला काहीही जमणार नाही. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ट्राय करतो, ज्यावेळेस त्यात उतरतो ना, त्यावेळेस ते आपल्याला परफेक्ट यायला लागते. सो तसंच म्हटलं चला आपण पण थोडं नवीन काहीतरी ट्राय करूयात, म्हणजे आपल्याला पण तसंच जमून जाईल. सो म्हटलं चला आज पालकपुरी बनवूयात. आणि तसं म्हटलं तर मी पहिल्यांदाच पालकपुरी ट्राय करते आहे. ह्याच्या आधी मी कधीच ट्राय केली नाही. सो म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी शेअर करते आणि मी स्वतःही बनवते. सो तसंच बघूयात कसं होतंय, काय होतंय. सो तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि नक्की आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो असेच नवीन व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये येतील आणि तुम्हाला बघायला भेटतील लगेच फीडमध्ये आल्यानंतर ना. सो सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. आणि त्यानंतर मला काय सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेस माझे व्हिडिओ बघसाल तर तुम्ही कुठून बघताय ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय, तुम्ही कोण व्ह्यूज देताय माझ्या व्हिडिओला आणि कोण सबस्क्राईब करताय, कुठून करताय हे मला नक्की समजून जाईल. सो चला आता आपण पालकपुरी बनवूयात. कशी होती, काय होती आणि कशी बनवतात ती रेसिपी ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट्स गो इन अमृताज किचन. सगळ्यात पहिलं तर मी इकडे फ्रेश पालक, त्याचबरोबर मिरच्या असतील, थोडा सोल्याला लसूण आणि इकडे तीळ सुद्धा घेतले होते. आता तीळने खूप छान टेस्ट येते हे तर तुम्हाला माहितीच आहे, त्यासाठीच मी थोडे तीळ घेतले होते. आणि इकडे ओवा असेल आणि थोडासा सोडा. आता सोड्याने छान अशा पुऱ्या फुगतील त्यासाठी मी थोडा सोडा टाकणार होते एकदम नॉर्मल. त्यानंतर भाजी वॉश करायला घेतली होती जेणेकरून त्या डस्ट पार्टिकल असतील, आळ्या असतील त्या निघून जातील. आणि ह्या दिवसात, पावसाच्या दिवसात बऱ्याच आळ्या वगैरे होतात भाजीमध्ये, तर आपण प्रत्येक भाजीच वॉश करून घेतली पाहिजे. त्यानंतर हे सगळं वॉश करून झाल्यानंतर इकडे मिक्सरचं भांडे घेतले आणि त्याच्यामध्ये जेवढे इन्ग्रेडियंट्स काढले होते ते सगळे त्यात टाकून घेतले. थोडा ओवा, फक्त सोडा आपण नंतर यूज करणार आहे. त्यानंतर हे सगळं मिक्सचर बारीक करून घ्यायचं. बारीक करू झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ असेल आणि थोडा सोडा. छान असं कणिक पीठ मळून घ्यायचं. त्याचबरोबर मी इकडे तीळ जे काढून घेतले होते ना ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचे, जेणेकरून ते मिक्स व्यवस्थित प्रॉपर होतील आणि छान टेस्टसुद्धा येईल. इकडे मी छान असं पीठ मळून घेतलं आहे आणि लास्टला थोडं तेलसुद्धा ॲड करायचं, जेणेकरून त्या आपण ज्या पुऱ्या करतोय त्या चिकटणार नाहीत. मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं मी पीठ भिजत ठेवलं होतं तसंच आणि त्यानंतर लाटायला घेतलं होतं. आता इकडे एकदम छोट्या पुऱ्या मला तर लाटता येणार नव्हत्या आणि ते पण एकदम ॲक्युरेट येणार नव्हत्या. सो मी काय केलं, एकदम मोठी लाटून घेतली आणि त्यातून मी जे झाकण होतं त्यानेच मी सगळ्या ह्या पुऱ्या कट करून घेतल्या. आता अचानक केटलीमध्ये बघितलं तर तेल सगळं संपलं होतं. सो म्हटलं चला काढून घेऊयात, नंतर पण भाजीला वगैरे लागल. तर पहिलं तेल काढून घेतलं आणि नंतर कढईमध्ये तापायला ठेवलं आणि तापायला ठेवलं की लगेच पुऱ्या भाजायला घेतल्या होत्या. आता एवढ्या छान पुऱ्या होत होत्या आणि एकदम फुगत पण होत्या टमटमीत. सो छान अशा पुऱ्यासुद्धा मी सगळ्या कंप्लीट करून घेतल्या आणि टेस्टला तर एवढ्या छान झाल्या होत्या आणि बघता क्षणी खाऊ वाटत होत्या. पालकपुऱ्या बनवायला घेतल्या होत्या तर त्या मी सगळ्या आता तळून घेतल्यात आणि सगळ्या कंप्लीटसुद्धा झाल्यात आणि मी आता घेतल्यात खायला आणि करता पण खाल्लेत की एवढ्या छान झालेत आणि मी फर्स्टच टाइम ट्राय केल्या होत्या. सो खूप छान झालेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.